लव्ह जिहाद आणि लँड जिहाद या विरोधात आज नितेश राणे यांची जाहीर सभा अकोला जिल्ह्यातील निंबा फाट्यावर सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा चांगलाच समाचार घेतलाय। अमोल मिटकरी आपला जुना माणूस असून त्याला आपण समजवणार असल्याचं नितेश राणे म्हणाले। तर घरात बसून टिवटिव केल्यापेक्षा जिल्ह्यात काय सुरू आहे याकडे लक्ष देण्याचा सल्लाही नितेश राणेंनी दिला आहे। यासोबतच मीडियात न बोलता मला फोन करून बोलावं असा सल्लाही त्यांनी दिलाय। वॅक्स बोर्डच्या संदर्भात बोलताना त्यांनी हा बोर्ड लवकरच बंद होणार असल्याचं म्हटलंय। तर वैभव नाईकांनी दिलेल्या इशाऱ्यावर नितेश राणे यांनी बोलणं टाळलं। हे जे म्हणतोय ना आपला अमोल, त्याला सांग मला फोन करून जरा हे सांग, मीडियामध्ये बोलायचं कमी कर, फोन केल्यानंतर मग माझ्या भाषेत उत्तर देईन। तुमचे मित्र पक्ष आहेत ते त्यांना विश्वास, त्यांनी एक विनंती केली अकोलाचा इतिहास पाहता किंवा जाती म्हणजे हिंदू समाजाने पाहिजे तेवढं सहन करत बसायचं। हिंदू समाजाने इथे येऊन त्यांच्या हक्काचे जागे बळजबरीने घेत असतील तर ते सहन करायचं, त्या टिप्याची लाल करत बसायचं ते सहन करायचं, आणि तरीही कोणी हिंदूंची बाजू घ्यायची नाही। म्हणजे मुळामध्ये जे हिंदू आहेत, हे जे कोण अमोल मिटकरी ते पण पहिले हिंदू आहेत, मग आमदार आहेत, मग राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता आहे, म्हणून पहिले हिंदू म्हणून हिंदूंची अगर बाजू आपण घ्यायला सुरू केली ना, मग हे हिरवे जास्त वळवळणार नाही। अरे बाबा, हिंदू मुस्लिम एकत्र आहे ना, मग आमच्या त्या शाहू कुटुंबियाला का बाहेर काढलं असं मिटकरींचं, त्याला घेऊन जाऊन बाजूबाजू जरा बघायला सांग त्याच्या अकोल्यामध्ये काय चाललंय। नुसतं एका घरामध्ये बसून पिटपिट करण्याचं काम कमी कर। माझा जुना माणूस आहे, मी सांगतो त्याला, तो काय नवीन नाही माझ्यासाठी, मी चेक दिलाय त्याला। लव्ह जिहादच्या संदर्भात आता आपले मित्र पक्षात असलेले मिटकरी यांना समजावून सांगणार की लव्ह जिहाद नेमकं काय? नक्की सांगतो, नुसतं सांगणार नाही, त्या माझ्या माता भगिनींकडे घेऊन जाईन। एक लक्षात घ्या, हिंदू समाजावर जे होणारं जे आक्रमण आहे ते थांबवण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी आवाज उचलला पाहिजे। माझं म्हणणं अमोल मिटकरींनी पण ह्याच्याबद्दल आवाज उचलला पाहिजे, तरच हिंदू समाजावर होणारा अत्याचार थांबणार। म्हणून जे ज्या माझ्या माता भगिनी ज्यांच्या लव मी स्वतः त्यांना त्याच्याकडे घेऊन जाईन। म्हटलेलं आहे की जर भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास झाला तर महाराष्ट्रभर आंदोलन पेटू। बोला दुसरा प्रश्न। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।